नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीला सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पान टाकून अंघोळ करावी. यामुळे घरीच पवित्र नदी स्नान केल्याचे पुण्य मिळते. घरात विठ्ठल रुक्माईची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांना पंचामृताने किंवा सुवासिक पाण्याने अभिषेक करावा. 3. विठ्ठलाला तुळशी अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात विठ्ठलाच्या फोटोला स्वतःच्या हाताने बनवलेली तुळशीची माळ आवर्जून अर्पण करावी. 4. आषाढ महिन्यात रोज सकाळी घराच्या दारासमोर साधी का होईना पण रांगोळी काढून त्यावर हळदी कुंकू व्हावे. पंढरीत माऊलींचे स्वागत केल्यासारखे हे आहे. 5. वारीला जाता आले नाही तरी चालेल. रोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात 10 मिनिटे एकत्र बसून कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हा गजर करावा. 6. आषाढात रोज संध्याकाळी घराच्या तुळशीपाशी दिवा लावून 3 प्रदक्षिणा घालाव्यात, कारण तुळशीला हरिप्रिय असे म्हणतात. 7. पंढरपूरच्या वाळवंटात जसे वारकरी विठ्ठलाला लोटांगण घालतात तसे आपल्या देवासमोर पूर्ण श्रद्धेने साष्टांग नमस्कार घालावा. 8. घरात टाळ किंवा मृदुंग असेल तर तो वाजवून देवासमोर भजन करावे, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 9. पंढरपूरचा बुक्का कपाळावर लावणे म्हणजे विठ्ठलाच्या चरणाची धूळ कपाळावर लावण्यासारखे आहे. आषाढात रोज बुक्का लावावा. 10. रोज सकाळी तांब्यात पाणी घेताना मनात चंद्रभागा नदीचे स्मरण करावे, त्यामुळे मनातील पाप आणि विकार दूर होतात. 11. वारीला जाता आले नाही तर आपल्या भागातील एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला किंवा वारकऱ्याला पोटभर जेवण द्यावे, विठ्ठल त्यातच प्रसन्न होतो. 12. आषाढात पाऊस कमी जास्त असतो, अशा वेळी भटक्या कुत्र्यांना भाकरी आणि गाईला हिरवा चारा द्यावा. 13. जर तुमच्या गावातून किंवा शहरातून पालखी किंवा दिंडी जात असेल तर तिथल्या वारकऱ्यांना औषधे, चपला किंवा पाणी नेऊन द्यावे. 14. वारीला न जाण्याचे दुःख विसरून एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या आजोबा आजींना विठ्ठल रुक्माई पाहून त्यांची सेवा करावी. 15. संत तुकाराम महाराज म्हणतात, मातापित्यांची सेवा हीच खरी वारी. रोज सकाळी आईवडिलांच्या पाया पडा, विठ्ठल घरातच प्रसन्न होते. 16. रोज सकाळी छतावर पक्ष्यांसाठी ज्वारी किंवा बाजरीचे दाणे टाकावे. 17. घराबाहेरील किंवा दुकानाबाहेर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय पाणपोई म्हणून करावी. 18. तुमच्याकडे असलेले चांगले पण न वापरलेले कपडे गरजू लोकांना द्यावेत. 19. आषाढी एकादशीच्या दिवशी लहान गरीब मुलांना केळी किंवा राजगिऱ्याचे लाडू वाटावेत. 20. आषाढ महिन्यात दारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने किंवा ओरडून परत पाठवू नका, कारण विठ्ठल कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. 21. आषाढ महिन्यात विशेषतः ज्यांना वारीला जाता आले नाही त्यांनी मांसाहार आणि अल्कोहोल पूर्णपणे टाळावे, यामुळे सात्विकता वाढते. 22. रोज संध्याकाळी घरात ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ मोठ्या आवाजात किंवा मोबाईलवर ऐकावा, घरात सुख शांती नांदेल. 23. रोज विठ्ठलाला तुळशीचे पान ठेवून खडीसाखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवावा. 24. विठ्ठलाच्या आरतीनंतर घरात भीमसेनी कापूर जाळावा, यामुळे घरातील आजारपण आणि जंतू दूर होतात. 25. संध्याकाळनंतर घरात मोठ्याने ओरडणे किंवा भांडण पूर्णपणे बंद करावे, विठ्ठलाला शांतता प्रिय आहे. 26. जर जमले तर गुरुवारी किंवा शनिवारी विठ्ठल चालीसाचे पठण करावे, यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतात. 27. आषाढातल्या प्रत्येक एकादशीला घराच्या उंबरठ्याला हळदीच्या पाण्याचे पुसून घ्यावे, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही. 28. काम करताना ऑफिसमध्ये असताना मनातल्या मनात विठ्ठल विठ्ठल नामाचा जप चालू ठेवावा. 29. आषाढ अमावस्येला, ज्याला दीप अमावस्या म्हणतात, घरातील सर्व दिव्यांची पूजा करावी आणि कणकेचे दिवे लावावे. 30. माझा विठ्ठल माझ्या पाठीशी आहे हा विश्वास मनात ठेवा, यामुळे कितीही मोठे संकट आले तरी मन खचत नाही. 31. आषाढ महिन्यात रोज 10 मिनिटे तरी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम किंवा चोखामेळा यांचे चरित्र वाचावे. 32. या महिन्यात स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवावे, कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नयेत. 33. कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा खोटे बोलणे या महिन्यात टाळावे, हीच खरी विठ्ठल भक्ती आहे. 34. आषाढी एकादशीच्या दिवशी देवघरात अखंड दिवा नंदादीप तेवत ठेवावा. 35. या महिन्यात पूजा करताना पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत, हे रंग सात्विकतेचे प्रतीक आहेत. 36. तुळशीच्या कुंडीतील थोडी माती कपाळावर लावावी, यामुळे मन शांत राहते आणि ताणतणाव कमी होतो. 37. घरातील आजी आजोबांच्या इच्छा पूर्ण करा, त्यांना पंढरपूरच्या वारीचे पुण्य लाभेल. 38. विठ्ठलाने जे दिले आहे त्यात समाधानी राहण्याची वृत्ती ठेवा, यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते.
39 रोज रात्री झोपताना आज माझ्याकडून कोणाचे मन दुखावले गेले असेल तर विठ्ठला मला क्षमा कर अशी प्रार्थना करावी. 40 पंढरपूरला जाता आले नाही तरी विठ्ठल तुमच्यात आहे, फक्त श्रद्धेने त्याला हाक मारा, तो धावून येईल. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.